राहणं तितकंच गरजेचं आहे आणि आपल्याला रीतीने गरजेचं आहे. आवाज येतात करावी. सर आवाज येत असेल तर कमेंट करावी प्लीज. सर कमेंट करावी प्लीज मला जर आवाज येत असेल तर. सर आवाज येतोय का माझा? सर आवाज येतोय का माझा? प्लीज कमेंट करावी सर. सर प्लीज कमेंट. जसे आपण सावध रीतीने आपले विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण या विचारांवरच आपली प्रगती आणि अधोगती ही अवलंबून असते. प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता करून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. या उलट चिंतनाने वेगवेगळे शोध लागतात आणि याची उदाहरणं आहेत. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्या मनात येणारे विचार कसे आहेत, आपण ते आपल्याला परिवर्तन करून ते वळवता देखील आलं पाहिजे. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची. एक छोटा मुलगा होता आणि तो छोटा मुलगा ज्या वेळेस तो छोटा मुलगा आपल्या आईकडे येतो, त्याला शाळेतून एक लेटर दिलं जातं आणि ते लेटर असं त्यांना सांगितलं. तर ज्या वेळेस असं सांगितलं जातं त्यावेळेस तो असं विचारतो कुतूहलापोटी, काय लिहिलं ग आई त्याच्यात? त्यावेळेस म्हणतात, अरे बाळा याच्यात असं लिहिलंय की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो इतका हुशार आहे की आमची शाळा त्याला शिक्षण देऊ शकत नाही. आमचे शिक्षक त्याला शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहेत असं म्हणतात. आणि नंतर तो मुलगा त्याचं शिक्षण होतं आणि त्याच्यानंतर खूप कालांतराने वर्ष लोटून जातात आणि त्याची आई मृत्युमुखी पडते. त्याची आई मृत्युमुखी पडल्यानंतर तो आपले जुने कागद ज्यावेळेस वाचत असतो तेव्हा त्याच्या हातामध्ये तो मुडपलेला कागद पडतो. जेव्हा तो वाचतो त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण त्याच्यात असं लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा हा मतिमंद आहे, त्याला आमची शाळा शिक्षण देऊ शकत नाही, तसेच तुमच्या मुलाला तुम्ही स्वतः घरी शिकवा. आणि हा मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून ज्यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने फक्त माया आणि होईना निगेटिव्ह शब्दांचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये केलं आणि एक मतिमंद मुलगा अति हुशार मुलगा बनला. एवढंच नाही तर तो एक प्रख्यात शास्त्रज्ञ देखील बनला. हा परिणाम आहे विचारांचा. आपण म्हणतो विचारांनी काय होतं, आपण जे आयुष्य जगतोय ना, आपल्या आजूबाजूला अनेक कित्येक प्रकारचे विचार येतात. कळत न कळत आपल्या मनामध्ये विचार येतात, ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये पसरतात आणि लहरी निर्माण होऊन आपल्या घरामध्ये देखील त्याच प्रकारचं वातावरण निर्माण होतं. आपण म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार मी कसा करू म्हणजे मनाची एक सवय. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही रिपीटेड करता त्या मनाला त्या गोष्टीची सवय लागून जाते. तसंच ह्या सकारात्मक विचाराचे अट्टहासाने आणि जाणीवपूर्वक मी सकारात्मक विचारच करीन. मी तर सुखी होईनच, पण माझ्याबरोबर हे जगही सुखी व्हावं ही तेव्हा खऱ्या अर्थाने करायला सुरुवात करतो. असा त्याचा विचार होतो. विचार करतो त्यावेळेस आपलं शरीर उत्तम राहतं, वर देखील त्याचा परिणाम होतो. या उलट आपल्या मनामध्ये भीती आणि आपल्या घरातलं दुःख आणि दारिद्र्य. म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण काय शिकायचं की आपले जे विचार आहेत हे कशावर अवलंबून असतात? हे विचार अवलंबून असतात आपल्यावर होणारे संस्कार, आपल्यासोबत असलेली संगत आणि आपण ज्या गोष्टीला आपण आयुष्यामध्ये जास्त वेळ देतो. म्हणजेच काय,
आता आपण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो आपल्याला मिळालेला वेळ आहे तो आपण कशामध्ये घालवतो? मोबाईलमध्ये गेम खेळवण्यामध्ये घालवतो किंवा इतर काही गोष्टीमध्ये घालवतो. याच्यापेक्षा जर आपण चांगल्या प्रकारचे पुस्तकं वाचले, चांगल्या प्रकारचं सत्संगाचं अध्ययन केलं, पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहिलो, तर कदाचित मनाला ती सवयच लागते की मी पॉझिटिव्हच विचार करणार आणि मी पॉझिटिव्हच राहणार. जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला कदाचित असं वाटू लागतं अशक्य ही गोष्ट काय असते, कारण सगळ्या काही गोष्टी ह्या शक्य होऊन जातात. विचारातूनच आपल्या भावना निर्माण होतात, भावनेतूनच आपल्या इच्छा निर्माण होतात आणि या इच्छांमधूनच आपल्याला प्रयत्न करू शकतो आणि आपल्याला इच्छित अशी इच्छा प्राप्ती होऊन आपल्याला फलप्राप्ती देखील नक्कीच मिळते. हा आहे परिणाम विचारांचा. असताना फक्त मी असा विचार न करता भावनेचा विचार ठेवला, समाज उपयोगी विचार ठेवला, तर हा खूप मोठा होऊ शकतो. माझ्याकडून नाही त्याच आवडीने कौशल्य समजेल त्यावेळेस माझं कौशल्य हे आपोआप आणखी वाढणार आहे. माझं काम इतकं सुंदर होईल आणि सहज आणि सोपं होईल. आयुष्य जगण्याची कलाच जणू काही मला मिळून जाईल. याच्यामध्ये अजून एक मला एक उदाहरण द्यावं वाटतं, ते म्हणजे आपण ना उच्च विचारांच्या म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणतो की माझ्या नशिबानुसार मला मिळतं, असं नाही. असं म्हणतात चेंज युअर थॉट्स चेंज युअर डेस्टिनी. म्हणजेच काय, तुमचे विचार बदला, तुमचे नशीब बदलेल, तुमची मनस्थिती बदला, तुमची परिस्थिती बदलेल. अरुणिमा सिन्हा या व्हॉलीबॉल प्लेयर आहेत, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर. त्यांच्या आयुष्यातली एक घटना मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. ती म्हणजे ज्या वेळेस त्या दिल्लीला आपली परीक्षा देण्यासाठी जात होत्या, त्यावेळेस जात असताना त्यांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये चोरी होते आणि चोरी होत असताना अरुणिमा सिन्हा यांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असते. त्यावेळेस ते चोर ते हिसकावण्याचा प्रयत्न करतात आणि या गोष्टीमध्येच ते त्यांना रेल्वेच्या खाली ढकलून देतात. रेल्वेच्या खाली पडल्यानंतर त्यांचा नेमका पाय अशा ठिकाणी जातो की जिथून दुसरा रेल्वे मार्ग सुरू झालेला असतो. त्यांना तो पाय त्यांचा पाय मांडीतून निखळ ते पूर्ण रात्रभर धावतात. त्या ह्या पडतात. आपल्या गावातील दवाखाना असतो त्या ठिकाणी घेऊन जातात. त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा तो पाय काढून टाकणं याच्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. तो आणले तर संकट एका मागून आणतो. कदाचित ती आपली परीक्षा असते. एकही भूलतज्ञ उपलब्ध नसताना त्यांना विदाऊट एनास्थेशिया अँप्युटेशन केलं जातं, त्यांचा पाय काढून टाकला जातो. इतक्या वेदना त्या सहन करतात, थांबत नाही. नंतर त्यांना दिल्लीच्या एम्स या दवाखान्यात नेलं जातं. जसं व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे प्रत्येकाचं जग केवढं ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं. म्हणजेच काय, जसा व्यक्तीमध्ये विचार करण्याची शक्यता असेल तसाच तो विचार आत्महत्येचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे म्हटलं तरी चालेल तसा विचार करत असतो. तर अशा प्रकारे ज्या वेळेस त्यांना आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाय बसवला जातो, मग एक हट्ट राहतो माणसाचा. हट्ट नाही म्हणता येत, ज्याचे पॉवरफुल विचार राहतात ना, कितीही प्रतिकूल परिस्थिती होऊ दे तो त्या ठिकाणी देखील अनुकूल असं शोधतो. त्यांनी निश्चय केला ज्या गोष्टी मला होणार नाहीत असे लोक म्हणतात ना तीच गोष्ट मी करणार. म्हणजे काय, एक विकलांग महिला जिला पाय नाहीये त्या महिलेनं एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पाहावं, हा विचार करूनच आपल्याला भीती वाटते किंवा असं वाटतं हे कसं शक्य. पण हे शक्य झालं. 2011 मध्ये त्यांचा हा जो दुर्दैवी, 2013 मध्ये जिद्दीनं सामर्थ्यावर इच्छाशक्तीनं त्या माउंट एव्हरेस्टवर आपला तिरंगा ध्वज लहरवला. तिरंगा सर खाली येत होत्या त्यावेळेस शिखरावर जसजसं उंच तसं ऑक्सिजनची लेवल ही कमी होत राहते. त्यामुळे
पर्वत चढणारे जे असतात ते काय करतात, ऑक्सिजन त्यांच्यासोबत राहतो. त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं की आपला ऑक्सिजन संपतोय. अक्षरशः त्यांचे हातपाय काळे निळे पडायला लागले, त्यांच्या तोंडातून लाळ गळायला लागली, डोळ्यातून जे अश्रू येत होते त्या अश्रूंचा बर्फ व्हायला लागला. अशा वेळेस काय करायचं? मग त्यांनी काय केलं, आपला जो कृत्रिम पाय होता तो हातात काढून घेतला आणि घसरत घसरत त्या शिखर खाली येऊ लागल्या. पण म्हणतात ना, जिथं प्रश्न असतो तिथं उत्तरही असतंच. केला तर त्याला असाच एक ब्रिटिश त्याच्याकडे 2 ऑक्सिजन सिलेंडर होतं. त्याला त्या ऑक्सिजनचं सिलेंडरचं ओझं झाल्यामुळं त्यानं तो एक ऑक्सिजन सिलेंडर टाकून दिला. आणि त्या ऑक्सिजन सिलेंडर जेव्हा अरुणिमा सिन्हा यांनी घेऊन त्या ऑक्सिजनच्या आधारे त्या खाली आल्या आणि एक आपल्या भारत देशातील सर्वात प्रथम विकलांग महिला जिने माउंट एव्हरेस्ट सर केलं असं मान त्यांनी मिळवला. त्यांना पद्मश्री ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं. एवढ्यावर त्यांनी थांबलं. समाज उपयोगी विचार म्हणजे पहा की त्यांनी आपल्याला मिळाल्या सर्व पुरस्कारांचं गरीब विकलांग मुलांसाठी उपयोग व्हावा यासाठी पात्रता येते कुठून, मोठं सहन करण्याची ताकद येते कुठून? तर ही जी सगळी येते ना ती फक्त आणि फक्त 2 शब्द आहेत बरं का, साधे आणि सोपे. एक किती साधे, आपण ते कोणाला म्हणता मी कचर शकत. देवाने इतकं सुंदर शरीर दिलं, तुम्हाला 2 डोळे दिले, 2 कान दिलं, एवढं सुंदर चेहरा दिला, एवढं सगळं जिथल्या जर देवाने आपण काय केलं असतं हा विचार आपण करतच नाही. त्या देवाचे कधी आभार मानतच नाही. जे हृदय मी जन्माला आल्यापासून 24 तास कार्यरत आहे, ज्याच्यामुळं मी आज या ठिकाणी तुमच्याशी बोलते, त्या हृदयाचा आभार आपण कधी मानतच नाही. कारण आपल्याला कृतज्ञता कधी शिकवलीच नाही ना. आपण हे विसरलोच की परमेश्वराने एवढं मोठं मला सामर्थ्य दिलंय, मला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं दिल्या, तरी देखील मी त्याचे कधीही आभारी मानत नाही. रोज सकाळी उठून मला हे जग पाहायला मिळतं, हे काही कमी आहे का? कित्येक लोकांना स्वप्नातच हे जग सुद्धा सोडून जायला मिळतं. आणि आता आपण पाहतो ह्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना तरुण पिढी आहे, आपण पाहतो डिप्रेशन मध्ये जाणं, आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारणं किती चुकीचं आहे. हे आयुष्य तुम्हाला याच्यासाठी दिलंय का? हे का होतंय तर आत्ताची विचार करण्याची प्रवृत्ती, फक्त मी आणि मीच पुढे गेलो पाहिजे ही तुमची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती का बरं? एकमेकास सहाय्य करू ही प्रवृत्ती आपल्यामध्ये का बरं येत नाही? तर ही येण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःहून चांगल्या व्यक्तींच्या विचारांमध्ये राहणं, चांगलेच विचार मी करीन असं म्हणणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की नशिबाच्या रेषा ह्या हातावर लिहिलेल्या, मला माहित नाही की नाही, पण नक्कीच विचारांवर मात्र आपलं नशीब अवलंबून असतं हे मात्र नक्की. आयुष्यामध्ये काम, क्रोध, मोह, माया हे असणारच. नक्कीच आपण माणूस आहे, प्रत्येक गोष्ट पटकन, पण जसं कोशिंबीर, मीठ याचा वापर करतो, काळजी यासारखे आपल्याकडे येतात, आपोआप आपलं शरीर खचून जातं आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो. म्हणूनच आपलं शरीर देखील तितकं चांगलं असणं गरजेचं आहे. आता आपण पाहतो असा कोणताही व्यक्ती नसेल, मला तर वाटते की जो पडतो आत्ताच्या जगामध्ये. ठीक आहे, मला मान्य आहे की आपल्याला परिस्थितीनुसार बदलावं लागतं, जगानुसार बदलावं लागतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ओके सगळं ठीक आहे. पण जसं आपण चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करतो तसं आपण चांगलं असण्यासाठी का बरं नाही प्रयत्न करायचा? का तर ते कोणाला दिसत नाही असं नाही. तुम्हाला मी सांगते, आपल्या विचारातून आपण ओळखलं जातो. तुम्ही काय आहात हे फक्त तुमच्या विचारांवरून सांगितलं जातं. स्वामी विवेकानंदांनी खूप आधी सांगितलेले, इतरांना सुख द्या, तुम्ही सुखी व्हाल. जे द्याल ते मिळेल हे तर ठरलेलंच आहे आणि या कायद्यात कोणी बदल नाही करू शकत. मग सुख दिलं तर सुख मिळणारच आहे निश्चितच. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळणार. म्हणजेच आपल्या शब्दकोशामध्ये प्रत्येक शब्द हा पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि मी तसाच विचार करीन, हे खूप महत्वाचं आहे. आयुष्यानं जे दिलंय ना देवाने, ते आपल्याला कशासाठी दिले? सुख कशात असतं? तुमच्या दृष्टीने काय आहे सुख? कशातला जो आजचा क्षण काळ जरी माझा नसला आणि भविष्य माझा अधिक
प्रेझेंट हे स्वीकारलं तरी आयुष्य बनून जाईल, बनून जाईल. आपण म्हणतो ना, आपण बघतो मोबाईलची एकमेकाशी कनेक्टिव्हिटी होणं, आपल्या एकमेकाशी, कारण ह्या वातावरणामध्ये लहरी आहेत, अशाच आपल्या एकमेकाशी लहरी असतात. म्हणजे काय, मी बोलतोय पण समोर त्याविषयी निगेटिव्ह विचार करतात, तुम्हाला कळत स्पंदन एकमेकांकडून एकमेकाकडे तितके असतात. म्हणूनच व्यक्त करणं हे खूप महत्वाचे, खूप महत्वाचं आहे. विचार करणार नक्कीच चुकीचं नाही, ती तर माणसाची सवयच आहे, पण चुकीचे विचार आहेत हे आपल्याला कळत. ते विचार न बदलवणं याच्यासारखा मूर्खपणा तो कोणता. म्हणजे आयुष्य जगताना थोडं शहाणपणाने जगलं. सांगा, देवाने ही 5 बोट दिलेत, मला 10 बोट दिलेत, हे एकसारखे दिले असते तर काय झालं असतं. अहो, मला साधा पेनही उचलता आलं नसतं, मला जेवणही करता आलं नसतं. म्हणजे ह्या बोटांनी खूप काही शिकवले आपल्याला. ताट तुम्ही वाकला तर तुमचं उदाहरण आणि त्याची कॉलर पकडतो, त्याला खटकन कानामागं देऊणार, तेवढ्यात तो समोरचा व्यक्ती त्याचे पाय धरतो. म्हणजे न आपण ज्या गोष्टीचा विचार केलेला नसतो ती गोष्ट घडते. आणि पाय धरणं म्हणजे खूप पाय धरणं याच्यासारखे नम्रपणा, विनयशीलता. आपण देवाकडे जातो तेव्हा देवाच्या पायावर आपलं मस्तक ठेवतो आणि किती शांत. ज्या वेळेस आपण एखाद्याची माफी मागतो, एखाद्याची क्षमा करतो, किती असला तरी त्याच्यामध्ये प्रेमाची, मला या ठिकाणी उदाहरण द्यायचंय ते म्हणजे प्रसंग. डेंगू हाताप होतो आणि डेंगू मध्ये त्यांची दृष्टी निघून जाते. त्यावेळेस त्यांना असं वाटतं की ज्या व्यक्तीने ह्या जगातले सगळे रंग पाहिलेले होते, तर त्या व्यक्तीला आता फक्त एकच रंग दिसत होता, रंग. त्यांच्या गतीवर आणि इतरांवरच अवलंबून राहणार. आता मी काय करू शकते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलं की मला जे साथ देणारे लोक होते ना, ह्या त्यांना म्हटले, जग पाहिलंस ना, पण आता तुला तुझं आतलं जग पाहिजे. किती सुंदर विचार, दृष्टी गेलेली होती, डोळे गेलेले होते, पण तरीही तुला आतलं जग पाहिजे. किती सुंदर विचार त्यांनी सांगितला. अगं, तू मेडिटेशन करतेस ना, दुसरा त्यांनी दिलेला संदेश, तसंच कदाचित तुला देवाने ध्यानस्थ व्हायला सांगितले. पण त्या अनघा मोडकताई इतक्या पॉझिटिव्ह त्या हे वाक्य म्हणजे तुमच्या पुढे झुकावं लागेल आणि निश्चितच तुमचा विजय होणार आहे. म्हणजेच काय, ह्या विचारामध्ये खूप ताकद आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही की लाईफ इज अ थिंकिंग, ओनली थिंकिंग. जे काही तुमच्या आयुष्यात घडते ते सगळं आणि सगळं तुमचं त्या प्रकारचं थिंक करता तुम्ही प्रकारे कोणत्या गोष्टीला रिॲक्ट रूपा असते. विचारांचं कधीही विचारांना नक्की, आणि हे प्रत्येकाला जमणं खूप गरजेचं. एका ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी गणितज्ञ असतात तर शून्य नंबर निर्माण होतात आणि शून्यातूनच सगळ्या गोष्टीची अगदी विश्वाची निर्मिती सुद्धा शून्यातूनच झालेली आहे. असं म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही. म्हणजेच काय, मला तुम्हाला हेच सांगायचंय की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व ओळखून, चांगले विचार करून आपल्याला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण, मनावर नियंत्रण आणलं पाहिजे. मन असं म्हणतं, मन दोन, जसं दोन व्ह्यू असतात. जायचं, जसं एखादं पाणी आपण एका नळीमध्ये सोडतो आणि त्या नळीमधूनच त्याचा प्रवाह. आयुष्यातलं थिंकिंगसाठी एक प्रोसेस, एक प्रवाह आपण निर्माण केला पाहिजे की नाही, मी ह्या प्रकारेच थिंकिंग करेन, मी ह्या प्रकारेच विचार करेन.
आयुष्य खूप सोपं बनवलं. अजून एक कोरोनाने एक खूप महत्वाची गोष्ट शिकवली होता. त्यांना घरामध्ये किती माणसं आहेत हे सुद्धा कळत नव्हतं, पण कोरोनाने या सगळ्यांना घरात बसायची वेळ आणली. पण घरात बसून आपण काहीतरी चांगलंही करू शकतो. जसं की आपलं जे आयुष्य जगत, म्हणजे आपण आयुष्य जगण्यासाठी, उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी, हो नक्कीच उपजीविकेसाठी काम करणं खूप महत्वाचं आहे. पण आपल्याला देवाने काही कला दिलेल्या असतात. ह्या कला जर आपण कायम जर त्या कलेचा विकास करत गेलो ना, तर जीवन जगण्याचे एक सुंदर असं विचार आपल्या मनामध्ये येतो आणि जीवन एकदम साधं आणि सोपं होऊन जातं. कोरोनावर मात करण्यासाठी म्हणजे मी तर सांगण्याची गरज, पण एक थोडक्यात की आपण बाहेर गेल्यावर, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ डेटॉलने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शक्यतो गरज असेल तरच बाहेर जाणे आणि मुळात ज्या सूचना येतात त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जरी एखाद्याला कोरोना झाला तरी त्याच्याबद्दल माणुसकी दाखवणं. आपण माणुसकी विसरता कामा नये, कारण देवाने आपल्याला माणूस म्हणून जन्माला आणलेले. याचं खूप छान उदाहरण म्हणजे प्रकाश बाबा आमटे. किती महान माणूस आहे की ज्यानं फक्त देव माणसा हे आपल्याला ह्या कोरोनाने शिकवले. आणि म्हणूनच माणसासारखं वागा. जरी एखाद्याला कोरोना केली खूप गरजेचं आहे. चांगले विचार चांगले शरीर, वाईट विचार तर वाईट शरीर. त्याच्यामुळं मला कोरोना होणारच नाही. जरी झाला तरी मी बराच होणार. एक तर होणारच नाही, जरी झाला तरी मी बरा होणार आणि मी ह्या कोरोनाला हरवणार. फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या या सगळ्या समाजात कोरोनाला हरवणार म्हटलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश असतो. कोण कोणाला कधी कुठे आणि कसा उपयोगी पडतो हे ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही, तर आपण कोण सांगणार आहे. म्हणूनच प्रत्येकाशी नम्रपणे वागा, प्रत्येकाचं कौतुक करा, प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि काय का बरं तिटकारा करायचा, का बरं वाईट चिंतायचं. एक सांगू, आपण म्हणतो ना मला त्या व्यक्तीचा राग येतो, मी त्या व्यक्तीशी बोलणार नाही, पण खरं सांगू आपण ॲक्च्युली त्या व्यक्तीशी खूप कनेक्ट झालेलो असतो, कारण आपल्यामध्ये मनामध्ये कंटिन्यू त्या व्यक्तीचा विचार चालू राहतो. म्हणजेच काय, निगेटिव्ह व्हायब्रेशनने आपण एकमेकाला जोडलेलो असतो आणि त्या कारणास्तव त्या व्यक्तीचा आपल्या मनातून विचार जात नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते ना, गॉड ब्लेस यू आणि थँक्यू. खूप सुंदर शब्द आहेत. आपण जर पाहिलं असेल त्याच्या आमिर खानने किती सुंदर, खूप छोट्या गोष्टी खूप छान सांगितलं. ऑल इज वेल. कितीही संकट येऊ द्या ना, ऑल इज वेल म्हटलं ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज आणि सोप्या होऊन जातात. आपलं जे मन आहे ना, हे मन खूप मूर्ख आहे. तुम्हाला वाटेल अरे मी ह्या गोष्टीतून बाहेर येऊच शकत नाही, सगळं काही ठीक आहे. अशा प्रकारे आयुष्य जगावं लागतं. आणि कोरोनाचं संकट देखील निश्चित आपण सगळे मिळून, मी म्हटलं ना, मी आणि आम्ही हे महत्त्वाचं. म्हणजेच काय, एकमेकांना सहाय्य करू. आपण एकमेकांना मदत केली, एकमेकांना सहाय्य केलं तरच आपण ह्या कोरोनाला हरवू शकतो. त्याच्यामुळे आपण कसं राहतं की ज्या वेळेस आपण काहीही नसतं, काही लोक फक्त पैशाच्या मागे लागतात किंवा प्रसिद्धीच्या मागे लागतात. पण आपण म्हणतो माझं दुःख खूप मोठे, पण खरं सांगू बाकीच्यांची जर दुःख पाहिले ना, तर आपलं दुःख हे काहीच नसतं. आज खूप गोरगरीब लोक आहेत की ज्यांना एक वेळचं जेवायला मिळत नाही. अशा लोकांचा आपण विचारच करत नाही. आपण ठीक आहे, उच्च विचार केले पाहिजेत, पण उच्च विचार कशाचे करायचे, मला माणूस बनायचे, मला माझ्या मनामध्ये दया निर्माण झाली पाहिजे, माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. मी एकटाच मोठा होणार नाही, तर मला माझ्या समाजाला घेऊन मोठं झालं पाहिजे. आपल्याला समाजाबद्दल एक सांगू, आज मी ही साडी घातली, ही साडी घातल्यावर मी कशी आहे, पण ही साडी तयार करताना किती जणांचे कष्ट, किती जणांचे हात त्या साडीला लागलेले असतात. तयार होते जेणेकरून तुम्ही खूप सुंदर दिसता किंवा तुमची निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करतात. ज्यावेळेस आपण करतो, ज्यावेळेस आपण विचारांचा बोल विसरूनच जातो.
यांचं पण यांनी खूप कष्ट केलेत, यांचा पण आपल्यावर काहीतरी उपकार आहेत, ते आपण विसरूनच जातो. म्हणून ज्यावेळेस आपल्या मनामध्ये असे विचार येतात त्यावेळेस आपण नेहमी गोरगरिबांना आठवावं, त्यांचे दुःख वेदना जितक्या आपल्या परीने कमी करता येईल तितक्या कमी करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही देखील हॉस्पिटलमध्ये काम करताना ज्यावेळेस गोरगरीब रुग्णांची आम्हाला सदिच्छा वाटतं, रे वा, ही नोकरी स्वीकारून आपण चुकी तर नाही ना केली, पण कधी कधी असं वाटतं अशा देवासारख्या सुंदर माणसांची सेवा करायची संधी मला देवाने दिली, हेच खूप माझ्यावर उपकार झाले. आणि मला वाटतं आता मी शेवटाकडे यावं. आयुष्य ही एक रांगोळी असते. म्हणजे कसं असतं, आयुष्याची जी रांगोळी याच्यामध्ये टिपके किती काढायची हे देवाच्या हातात आहे, पण त्याच्यामध्ये रंग कोणते भरायचे हे आपल्या हातात आहे. आणि दिस इज द आर्ट ऑफ लिव्हिंग, हीच आहे जीवन जगण्याची कला, जे आपल्याला अवगत होणं खूप गरजेचं आहे. आणि ही जीवन जगण्याची कला ही पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून जगात असते. नेहमी प्रत्येकाचे आभार मानत राहा. आपण जे आहोत, आज मी आई झाले ते माझ्या मुलींमुळे झाले, आज मी सून झाले ते माझ्या सासू सासऱ्यांमुळे झाले, आज मी पत्नी झाले ते माझ्या पतीमुळे झाले, आज मी मुलगी झाले ते माझ्या आईबापामुळे झाले. ह्या गोष्टी आपण विसरता कामा नये. म्हणजेच काय, प्रत्येकाचे आभार माना, देवाचे आभार माना, आपल्या शरीराचे प्रत्येक गोष्टीचे आभार मानत राहा. नक्कीच तुम्हाला आभाराचे शब्द हे नक्कीच सुखमय असणार आहेत. सुखमय आयुष्य तुम्हाला निर्माण होणार आहे. म्हणजेच काय, मंगेश पाडगावकर यांनी एक कविता सांगितलेली ही या ठिकाणी मला म्हणावीशी वाटते. ती म्हणजे कोणती, आयुष्यावर एक त्यांनी कविता. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात, कारण ते आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर जुळवण्यात मजा आहे, मजा आहे. नशीब कोणी दुसरं नशीब, आपलं नशीब हे येताना एकटे आलो असलो होऊन जगायचं, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. किती सुंदर सांगितलं. इतके सकारात्मक विचार, हे विचार जर आपल्यामध्ये निर्माण झाले आपण प्रत्येक संकटाचा मुकाबला करू शकतो. जर या ठिकाणी कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारावेत. एक या ठिकाणी कमेंट आहे की विचारांच्या आयुष्यात किती महत्वाचे. मी तुम्हाला सांगितले, अरे आयुष्य सुरुवातच विचारांनी होते आणि आयुष्याचा शेवट पण विचारांनीच होतो. जेव्हा माणूस जन्माला येतो, माझ्या आयुष्याला आकार कसा द्यायचा हे पण त्यांचा विचारच ठरवतो. आणि जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा मी मरायचं कसं हे सुद्धा त्याचा विचारच ठरवतो. या ठिकाणी मला एक उदाहरण द्यायला निश्चितच आवडेल की एक पुराण काळामध्ये उदाहरण आहे की राजा परीक्षित राजा, की ज्यांनी खूप साधना केलेली असते, की ते सगळ्या मोहापासून विलुप्त होतात. पण ते घरी येत असताना त्यांना एक हरणाचा बछडा मिळतो आणि ते हरणाचा बछडा घरी येतात. घरी आल्यानंतर ते त्या बछड्याला करतात. हरणाचा बछडा मोठं होत, मन त्याच्यामध्ये गुंतलं जातं. हे दिवशी काय होतं, तिकडंच त्याचं आयुष्य व्यतीत करत जातं. आणि राजाचं त्यावेळेस राजा देवाचं नाव न घेता हरीण 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 असं म्हणत मरतो, ते होतो. आणि असं म्हटलं जातं की नंतर ते हरणाच्याच रूपामध्ये जन्म होतो. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय तुम्हाला, की जन्म ही विचारांनीच आहे आणि मृत्यू ही विचारांनीच आहे. ओळखायला
नंतर आपल्याला काम करण्याचा हा पण विचार आहे. काम करण्याचा विचार येणं खूप सोपं आहे, पण ते काम मी कशा प्रकारे केलं पाहिजे हा विचार येणं खूप महत्त्वाचं आहे. हे विचार आपण केले पाहिजे. नाही हा विचार का करायचा, कारण ह्या समाजाचं मी देणं लागतो, हे खूप महत्त्वाचं आहे. बी पॉझिटिव्ह, नक्कीच बी पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. कारण बी पॉझिटिव्ह शिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. त्या शब्दामध्येच खूप लिहिलेले पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह राहा, नक्की राहा. आणि बी पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या मनाला ती सवय करून घ्या, कुठलीही सवय. जेव्हा माणूस जन्माला येतो ना, त्याला जन्मताच जेवण्याची अक्कल नसते ना. जेव्हा त्याला त्या गोष्टीची सवय होते की बाबा जेवलं मला हातानेच पाहिजे, घास माझा तोंडातच गेला पाहिजे, म्हणजे ह्या सवयी ज्या असतात ना, ह्या सवय लावली पाहिजे. ही मी माझ्या मनाला नक्कीच सवय लावणार, बी पॉझिटिव्हच राहणार. आणि माझं आयुष्य बी पॉझिटिव्हच ठेवीन, की जेणेकरून माझं आयुष्य सत्कर्मी लागलं पाहिजे. मी स्वतःवरून माझ्या आयुष्याला कधीच संपवणार नाही, हा विचार मी आयुष्यभर करीन. मी माझ्या आयुष्याला सार्थकी लावीन. किड्या मुंग्यांसारखं आयुष्य जगायचं नाही. सगळेच जगतात, कर्मयोगी सगळेच, प्रत्येकजण काम करतो. आपण जर म्हटलं काम करणारा व्यक्ती खूप यश मिळवतो, तर तुम्ही सांगा, कुत्रा आपण पाहतो, तो कुत्रा सतत इकडं फिरतच असतो, पुन्हा गावभर फिरून येतो. मग त्याला काय म्हणतो आपण? आपल्याला जे देवाने आयुष्य दिले ते फक्त इकडं तिकडं फिरण्यासाठी, फक्त पैसा प्रसिद्धी गोळा करण्यासाठी दिलेलं नाहीये. तर आपल्याला जे आयुष्य दिले ते माणसासारखं जगण्यासाठी दिले, आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे, माणसासारखं जगता आलं पाहिजे. माणूस म्हणून जर जन्माला आलोय तर नक्कीच मी माणसासारखंच जगीन. ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना, त्यावेळेस आपल्याला नाव नसतं, पण आपल्याला श्वास असतो. आणि ज्यावेळेस आपण मृत्युमुखी पडतो ना, तेव्हा आपल्याला नाव असतं पण श्वास नसतं. या नाव आणि श्वासामधला जो दुवा आहे तेच आपलं आयुष्य आहे. हे आयुष्य जगायची संधी मला देवाने दिली, तर नक्कीच मी ते सत्कर्मी लावीन. मी माझ्या घरासाठी, मी माझ्या कुटुंबासाठी, मी माझ्या शेजारी पाजाऱ्यांसाठी, मी माझ्या सहकाऱ्यांसाठी, मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेतील माझ्या बॉससाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, माझ्या संस्थेसाठी, सगळ्यांची मी खूप कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळं मी आज या ठिकाणी उभी आहे. हा विचार आहे काय. तर ह्या तर थँक्यू कमेंट्स दिल्याबद्दल आणि मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. खरं तर तुमच्या आज आहे माझी ही कृतज्ञता. आयुष्य खरं तर मी एवढी मोठी पण नाही आहे की ह्या विषयावर मी बोलावं, पण ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या दिसण्यावर नसते, हसण्यावर असते असंही म्हणतात. अजून खूप शिकायचं बाकी आहे आणि आयुष्यात खूप शिकत राहायचं आहे. आणि नक्कीच ह्या गोष्टीचा मला वाटतं तुम्हाला फायदा होईल आणि निश्चित व्हावा. 100तला एक जरी मन देवाचे खरंच आभार मानेन. अजून एक छोटंसं एक शेवट जाता जाता उदाहरण देते. व्यक्ती कशा 3 प्रकारच्या असतात. एक डॉक्टर असतात, एक रुग्ण आजारी पडतो आणि तो व्यक्ती त्या डॉक्टरांना नेण्यासाठी जातो. एक डॉक्टर त्यांना म्हणतात की माझी फीज 20 रुपये मी तिकडं आल्यावर तुम्हाला द्यावी लागेल. नंतर तो दुसरा त्यांना म्हणतो मला पहिली तुम्हाला फीज द्यावी लागेल, तुमच्याकडे येईन. नंतर तो तिसऱ्या डॉक्टरांकडे जातो. ते तिसरे डॉक्टर त्यांना म्हणतात मला अगोदर तुम्हाला फीज द्यावी लागेल, नंतर मी तुमचा पेशंट पाहिन. नंतर तिसरे डॉक्टर त्यांना म्हणतात फीजचं काय आहे, मला पहिलं त्या माणसाला वाचवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी फीज घेईन. फीज तिन्ही डॉक्टरांना मिळते, पण अजून एक गोष्ट त्याच्यासोबत मिळते ती म्हणजे शुभ आशीर्वाद. ह्या गोष्टी खूप आहेत. कारण माणूस जन्म घेतो, खूप काही कमवतो, माणूस माझे हे बंगलेत, माझे ही गाडी, पण तुम्ही असताना तुमचा सहवास लोकांना आपलासा वाटणं, तुम्ही तुमच्यासोबत राहावंसं वाटणं, याच्यासारखी सुंदर भावना आणखी कोणता असू शकतं. आज 3ही डॉक्टरांनी फीज घेतली, परंतु जे तिसरे डॉक्टर होते त्यांना जे सदिच्छा आणि शुभाशीर्वाद मिळाले ते किती सुंदर. हे विचार खूप महत्त्वाचे. प्रत्येक वेळे मी माझं एवढाच जर विचार केला तर आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. एकटा कधीच मोठा होत नसतो. उच्च विचार तेच असतात की जे सगळ्यांना
म्हणजे एकदम तुच्छ विचार आहे, तो व्यक्ती कधीही मोठा होऊ शकत नसला. प्रत्येकाला असं वाटतं की मी माझ्या स्तरावर योग्य आहे. हो, बरोबर आहे, प्रत्येकाला. अगदी निगेटिव्ह विचार करणाऱ्याला सुद्धा असं वाटतं नाही माझ्यासाठी हा पॉझिटिव्हच आहे. पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्ट मी माझ्याच पॉझिटिव्ह अँगलनी का बघायची. मी जसं म्हणतोय तसंच समोरच्या पण जगण्याचे काही व्हिडिओ असतील, त्याचा पण जगण्या तो आपण समजून घेतला पाहिजे. मी असं म्हणतो म्हणून असंच झालं पाहिजे असं कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. मी असं असंच राहिलं पाहिजे असंही आपण कोणाला म्हणू शकत नाही. एक आहे, शरीर हाच परमेश्वर आहे. आपल्या समोरच्या व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे ही भावना मनामध्ये निर्माण करा. आणि अजून एक, आपल्या चांगल्या विचारांसाठी जर चांगलं शरीर हवं असेल तर अजून एक चांगला विचार, तो म्हणजे व्यसनांपासून दूर राहा. आपण असं म्हणतो की मी माझे दुःख कमी करण्यासाठी व्यसन करतो. नाही, हे व्यसनच तुमचे दुःख वाढवतात. तुम्ही सांगा, जर आपण शरीराला आपल्या परमेश्वर मानलं तर आपण त्या परमेश्वराला दारूचा प्रसाद देऊ का? नाही ना. ही गोष्ट आपल्याला का समजत नाही? आपल्याला ज्या शरीराच्या आधारावर आपण आज उभे आहोत त्या शरीराला आपण खिळखिळ करायचं का? व्यसन करू नका. कसं आहे, जिथं कारण आहे तिथं परिणाम हा असतोच. होणाऱ्या वाईट परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागतं. माझ्या या ठिकाणी माझ्याकडून जेवढं सांगता येईल तेवढं विचार आणि आयुष्य या गोष्टीवर माझे या ठिकाणी मला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. आणि सगळ्या परिवाराचे आभार, माझ्या सगळ्या सहयोग्यांचा आभार. आणि श्रीयुत बेडगे सर, तुमचे तर खूप आभार. कारण सगळेच जण असे नसतात की जे दुसऱ्याला मोठे करतात. तुमच्याकडे